श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, सिस्टर अँड ब्रदर्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवूया पेन्सिल बैंगन रेसिपी. मी इथे पावशेर पेन्सिल बैंगन घेतले आहे. बैंगन आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. आता हे बैंगन छान उभे कापून घेऊ. आता पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. आता आपण पेन्सिल बैंगनसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ. 7 ते 8 लसूण पाकळ्या सोलून घेतल्या आहे. 1 कांदा बारीक कापून घेतला. 1 वाटी खोबरे किसून घेतले. 1 वाटी शेंगदाणे. तव्यावर 1 चमचा तेल टाकून बारीक कापलेला कांदा टाकून सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेऊ. तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याला मस्त सोनेरी रंग आला आहे. आता हा कांदा काढून घेऊ. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे छान भाजले आहे. आता आपण शेंगदाणे काढून घेऊ. आता आपण खोबऱ्याला लाल रंग येईपर्यंत परतवून घेऊ. आपल्या खोबऱ्याला छान लाल रंग आलेला आहे. आता आपण खोबरे काढून घेऊ. आता हे सर्व जिन्नस छान भाजले आहे. हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर वाटून घेऊ. आता आपण लालसर परतवून घेतलेला कांदा, वाटून घेतलेला मसाला एका ताटात काढून घेऊ. आता आपण त्यात काही मसाले ॲड करू. 1 चमचा कांदा लसूण मसाला, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कोथिंबीर मसाला, चवीनुसार मीठ टाकून घेऊ. हे मसाले छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपल्या वांग्याला मसाला छान लागावा म्हणून आपण त्यात थोडा पाण्याचा शिपका देऊन मिक्स करून घेऊ. हा मसाला छान मिक्स झाला आहे. आता मसाला वांग्यामध्ये भरून घेऊ. वांगे भरताना नाजूक हाताने भरावे जेणेकरून वांगे तुटणार नाहीत. जास्तीत जास्त मसाला वांग्यामध्ये भरला गेला पाहिजे. अशा प्रकारे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊ. आपल्या सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झाला आहे. तुम्ही बघू शकता मसाला भरल्यानंतर वांगे किती छान दिसत आहे. आता आपण ही वांगे फ्राय करून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम झाले त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट. जिरे, मोहरी, आलं लसूण पेस्ट छान परतली आहे. आता आपण मसाला भरलेली वांगी त्यात टाकून घेऊ. पेन्सिल वांगे शिजायला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. आता हे सर्व मिक्स करून घेऊ. पेन्सिल वांगे हे पाण्याचा वापर न करता 7 ते 8 मिनिटात छान शिजतात. आता झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे वांगी शिजून घेऊ. 7 ते 8 मिनिटांनी बघू शकता आपली वांगी खूप छान शिजले आहे. आता आपण उरलेला मसाला टाकून वांगी छान परतून घेऊ. तुम्ही बघू शकता आपले मसाला पेन्सिल बैंगन खूप छान झाले आहे. आपण त्यात थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ. तर आपली ही मसाला बैंगन भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही चपाती सोबत खा किंवा बाजरीच्या भाकरी सोबत खा. प्रत्येक घासात स्वादच घ्याल. तर मित्रांनो, कशी वाटली आजची पेन्सिल बैंगन रेसिपी? एकदा तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी झाली कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपी व्हिडिओत.